लहानपण देगा देवा. निवेदिका मेघा चव्हाण. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा ठेवा. बालपण म्हणजे निरागसतेचा, आनंदाचा, स्वच्छंदतेचा सुवर्णकाळ. शाळा, अभ्यास, परीक्षा, स्पर्धा यामध्ये वर्षभर गढून गेलेली मुले उन्हाळी सुट्टीची वाट आतुरतेने पाहत असतात. या सुट्टीत त्यांना अभ्यासाची धावपळ नसते, कोणतेही बंधन नसते. मनसोक्त खेळा बागडायला भरपूर वेळ असतो. सुदैवाने आज या निरागस सुट्टीवर सुद्धा स्पर्धेचा, अभ्यासाचा, पालकांच्या अपेक्षांच्या ओझा आलेला दिसून येतो. शाळा संपली की लगेच मुलांना विविध क्लास, स्पर्धा परीक्षा, प्रशिक्षण, सुट्टीतील होमवर्क, तंत्रज्ञान प्रशिक्षण इत्यादींमध्ये गुंतवले जाते. अशा वातावरणात मुलांचं बालपण हरवतं आणि त्यांची सुट्टी फुलण्याऐवजी कोमेजून जाते. आजच्या यांत्रिक जीवनशैलीमुळे मुले स्क्रीनसमोर खिळून राहतात. यामधून त्यांना बाहेर पडण्याची संधी म्हणजेच उन्हाळी सुट्टी. पालकांनी मुलांना या सुट्टीत मोकळेपणाने खेळायला, अंगणात, गल्लीत, मैदानी खेळांमध्ये रमायला, चिखलात लोळायला, झाडांवर चढायला, सायकल चालवायला, मनसोक्त हसत खेळत जगायला परवानगी दिली पाहिजे. सुट्टीत पालकांनी मुलांना वेगवेगळ्या छंदामध्ये गुंतायला प्रोत्साहित करावं. चित्रकला, हस्तकला, वाचन, लेखन, गायन, वादन, नृत्य, अभिनय, निसर्ग निरीक्षण, खाद्यपदार्थ तयार करणे, छोटे छोटे विज्ञान प्रयोग करणे, अशा अनेक सृजनशील गोष्टी आहेत ज्यातून मुले स्वतःला व्यक्त करू शकतात. या छंदातून त्यांना आत्मविश्वास, एकाग्रता, आनंद, समाधान मिळतं. आज मुलांमध्ये पुस्तक वाचनाची सवय कमी होत चालली आहे. पालकांनी सुट्टीच्या काळात मुलांना चांगल्या गोष्टींचं, विज्ञान कथांचं, चरित्राचं वाचन करून दाखवावं किंवा वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी चित्तवेधक पुस्तकं घरात ठेवावी. सुट्टीत मुलांना गावाला पाठवण्याची पूर्वीची परंपरा होती. आज ती कमी होत चालली आहे. पण गाव म्हणजे अनुभवाचं, निसर्गाचं, आपुलकीचं, साधेपणाचं विद्यापीठ असतं. आजच्या शहरातल्या मुलांना शेती, पशुपालन, गवताची गंमत, विहिरीत पोहणं, झाडाखाली बसून जेवणं, दिवसभर मैत्रिणीसोबत खेळणं हे अनुभव मिळत नाहीत. त्यामुळे मुलांना त्यांच्या आजोळी, मामाच्या गावाला, मावशीच्या घरी पाठवून त्यांना जरा ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवावं. सुट्टीच्या काळात घरातही एक सृजनशील वातावरण निर्माण करावं. कुटुंबियांनी एकत्र वेळ घालवावा. एकत्र जेवण, गप्पा, कथा सांगणं, एकत्र भटकंती, सोबत एखादा खेळ खेळणं हे सर्व मुलांच्या मनावर खोल ठसा उमटवतात. मुलांना सुरक्षिततेची आणि प्रेमाची भावना मिळते. सुट्टीत मुलांना काही कौशल्य शिकवण्यासाठी एखाद्या कार्यशाळेत सहभागी करणंही उपयोगी ठरू शकतं. पण हे मुलांच्या आवडीनुसार असावं. त्यांच्यावर कुठलीही गोष्ट लादू नये. नृत्य, नाटक, कथाकथन, पाककला, शिल्पकला, छायाचित्रण यासारख्या कार्यशाळा त्यांच्या अंगभूत गुणांना वाव देतात. पण या सगळ्याचा हेतू शिक्षण नसून अनुभव आणि आनंद असावा हे लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी मुलांना सुट्टीत फुलू द्यायचं म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. त्यांची निवड, त्यांची पद्धत, त्यांचा विचार, त्यांची अभिव्यक्ती यांना आदराने वाव द्यायला हवा. प्रत्येक मूल वेगळं असतं. कुणाला नृत्याची आवड असते, कुणाला खेळाची, कुणाला वाचनाची, कुणाला तंत्रज्ञानात रस असतो. पालकांनी हे समजून घेत त्यांच्या बौद्धिक, भावनिक वाढीस पोषक असे वातावरण निर्माण करणं आवश्यक आहे. मुलांना सुट्टीत भरपूर मोकळं ठेवणं म्हणजे त्यांना घडवण्याची एक सकारात्मक प्रक्रिया आहे.
त्यांचं बालपण आनंदी आणि सृजनशील झालं तर ते भविष्यात सशक्त, संवेदनशील आणि विवेकी नागरिक बनू शकतात. त्यामुळे सुट्टी म्हणजे थांबणं नव्हे, तर बहरण्याची संधी आहे आणि ती संधी प्रत्येक मुलाला मिळाली पाहिजे. म्हणूनच बालकांना सुट्टीत मनसोक्त फुलू द्या. त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या वाटेवर विश्वासानं, आनंदानं चालू द्या. धन्यवाद.